सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। असलेल्या सर्व उपस्थित असलेल्या सर्वांना परत एकदा नम्रतेने शहाजिंदे सर यांच्यासह या संमेलनाचे उद्घाटक माननीय डॉक्टर दिगंत, या भागाचे लोकप्रतिनिधी सन्माननीय आमदार सुरेश अण्णा धस, अध्यक्ष IAS अधिकारी, मराठवाड्यातील अनेक ज्येष्ठ साहित्यिक या निमित्तानं उपस्थित आहे। स्वागत आहे। आदरणीय अनघाताई आमटे, डॉक्टर गिरीशजी कुलकर्णी यांचंही स्वागत आहे। या निमित्ताने माझे अध्यक्ष आदरणीय भारतजी सासणे साहेबांचंही स्वागत आहे आणि इतरही सर्व उपस्थितांच्या समवेतच मराठवाडा साहित्य परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष कौतिकरावजी ठाले पाटील साहेब, कार्यवाह आपण उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करूया, आपण लगेच व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित राहायचं। सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण कवी विठ्ठल बीडकर व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी आसनस्थ व्हायचे। संमेलनात दत्तामामा बारगजे यांनाही विनंती, आपण व्यासपीठावरती यायचे। आदरणीय दत्तामामांना विनंती आहे, व्यासपीठावरती आपण उपस्थित राहायचं। मराठवाडा साहित्य संमेलन संपन्न होत असताना मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन होत आहे। माय मराठी परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय कौतिकरावजी ठाले पाटील साहेब हे आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी स्वागतपर मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आदरणीय कौतिकरावजी ठाले पाटील यांचं स्वागत करायचं आणि सगळ्यांना विनंती, आता कुणी उठणार नाही। मराठवाडा साहित्य परिषदेच्या 45व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी प्राध्यापक फो. शहाजिंदे, पूर्वाध्यक्ष ज्येष्ठ कथाकार भारत सासणे आणि ज्येष्ठ कवी प्राध्यापक फो. शिंदे, उद्घाटक ज्यांच्या नावानं ही साहित्य नगरी उभारण्यात आलेली आहे, ते समाजसुधारक बाबा आमटे यांचे नातू श्री दिगंत आमटे, श्रीमती अनघा आमटे, व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर गिरीश कुलकर्णी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष, शांतीवनचे निर्माणक श्रीयुत दीपक काका नागरगोजे, ते मला असं म्हणाले की तुम्ही काका म्हणू नका, पण या परिसरामध्ये सगळेच त्यांना काका म्हणतात, त्यामुळे माझी अडचण झाली। तर म्हटलं आपण काही त्यात बदल करू नये, वयाचा काही फार मुद्दा या ठिकाणी उपस्थित होत नाही। त्यांचे समर्पित भावनेनं काम करणारे सर्व स्त्री पुरुष कार्यकर्ते, पाटोद्याचे लोकप्रतिनिधी निघून गेलेले तरी त्यांचा उल्लेख करतो, ते असं म्हणाले की आम्हाला चापकानं झुडपून काढा, फोडून काढा, पण आता कोणाला फोडून काढायचं असा प्रश्न आता आमच्या समोर बोलणाऱ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे, त्यामुळं तो मुद्दा आता काही उपस्थित होणार नाही। ते श्रीयुत सुरेश धस, मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉक्टर आसाराम लोमटे, कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंके, कार्यवाह दादा गोरे, सहकार्यवाह गणेश मोहिते, डॉक्टर दीपाताई क्षीरसागर, साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीचे सर्व उपस्थित सदस्य, साहित्य परिषदेचे सर्व आजीव सभासद, उपस्थित असलेले सर्व पत्रकार, निमंत्रित अभ्यासक, वक्ते, कथाकार, कवी आणि शांतीवनमधील सर्व संस्थांचे कर्मचारी, स्वयंसेवक, विद्यार्थी आणि रसिक भावा-बहिणी, समाजसुधारक बाबा आमटे साहित्य नगरीत शांतीवनमध्ये भरलेल्या या मराठवाडा साहित्य संमेलनात मराठवाडा साहित्य परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। शांतीवनचा परिसर आणि आर्वी, शांतीवनचा परिसर आणि आर्वी हे गाव मराठवाड्यात असलं आज तरी महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी ते अहमदनगर जिल्ह्यात होतं, अहमदनगर जिल्ह्याचा भाग होता। त्यामुळं इंग्रजी राजवटीत शिक्षणासारखे असलेले लाभ या परिसराला लाभलेले होते।
मर्यादित का असेना, पण शिक्षणामुळे येणारी जाण इथल्या समाजात झिरपली होती. रुजली होती असं मी म्हणणार नाही, पण इथपर्यंत ती झिरपली होती. त्यामुळं शहरांपासून दूर आतल्या बाजूस असलेली खेडी ही 1960 पूर्वीच्या मराठवाड्यातील इतर खेड्यांपेक्षा मनाने काही प्रमाणात का होईना पण आधुनिक जगण्याशी जोडली गेलेली होती. आधुनिकतेमुळे बऱ्या वाईटाचे भान अल्प प्रमाणात का होईना त्यांच्या ठायी आलेले होते. ती आल्यामुळे तिथल्या समाजाची मानसिकता ही मराठवाड्यातील मध्ययुगीन मानसिकतेपेक्षा वेगळी होती. वेगळी असावी अशा प्रकारचा अंदाज या संमेलनाच्या निमित्तानं विचार करताना आपल्याला बांधता येतो. मित्र हो, बीड जिल्ह्यात होणारं आजचं हे 6वं साहित्य संमेलन, 6वं मराठवाडा साहित्य संमेलन. यापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये 5 साहित्य संमेलनं झाली होती. बीड जिल्ह्याचे मी 2 भाग करतो. औरंगाबादकडून सोलापूरकडे जाताना शिवाजी पुतळ्यापासून बीड शहरातल्या पूर्वेकडचा भाग आणि पश्चिमेकडचा भाग असे 2 भाग जर आपण केले तर आपल्याला असं दिसून येतं की पूर्वेकडील भागामध्ये परळीला 2 मराठवाडा साहित्य संमेलनं झालेली आहेत आणि अंबाजोगाईला 1 अशी 3 संमेलनं पूर्वेकडच्या बीड जिल्ह्याच्या भागामध्ये झालेली आहे आणि पश्चिमेकडच्या भागामध्ये 1 साहित्य संमेलन ते कड्याला झालेलं होतं. 1962 मध्ये बीडला झालेलं 10वं मराठवाडा साहित्य संमेलन हे बीड जिल्ह्यात भरलेलं पहिलं संमेलन होतं. त्याच्यानंतर ही बाकीचे साहित्य संमेलन भरले. बीड जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागाला वैद्यनाथ, योगेश्वरी, गोरखगड, पिंपळनेर, खोलेश्वर, मुकुंदराज, दासोपंत, उद्धव चितगण. माहीत आहे, उद्धव चितगण हे धारूरचे फार मोठे कवी होते. धारूरमध्ये होऊन गेलेले फार मोठे कवी होते. त्यांनी उत्तम अशा प्रकारची गीतं लिहिलेली आहेत, ज्या गीतांचा उपयोग त्या काळामध्ये कीर्तनकार सर्रास करत असत. अतिशय रसाळ अशा प्रकारची गीतं त्यांनी लिहिलेली होती. धारूरच्या लोकांना सुद्धा आता आपल्या गावामध्ये एवढा मोठा गीतकार आणि कवी होऊन गेला हे माहीत नाही. हा दुर्दैवी अशा प्रकारचा भाग आहे आणि म्हणून बीड जिल्ह्यात हे साहित्य संमेलन होत असल्यामुळं बीड जिल्ह्याची साहित्यिक संस्कृती, वाङ्मयीन संस्कृती नेमकी काय होती हे आपल्यासमोर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश मराठवाडा साहित्य परिषदेचा आहे. दासोपंत, योगेश्वरी, गोरखगड, पिंपळनेर, खोलेश्वर, मुकुंदराज, दासोपंत, उद्धव चितगण, निळोबा, बंकटस्वामी तसेच आधुनिक काळातील परळीचे नरशे पोहनेरकर, शंकरबापू आपेगावकर, पंचांगकर्ते वेळंकर शास्त्री यांना विसरूनच गेलो आपण. सोलापूरचं पंचांग ज्या काळामध्ये अतिशय प्रसिद्ध होतं त्याच काळामध्ये वेळंमध्ये राहणारे एक शास्त्री कुठून ही सगळ्या प्रकारची माहिती मिळवत होते माहीत नाही, परंतु माहिती अचूक अशा प्रकारचं वेळंकर शास्त्रींचं पंचांग असायचं आणि ते प्रसिद्ध होतं. ते सर्वदूर महाराष्ट्रामध्ये सोलापूरच्या पंचांगकरिता प्रमाणच त्यांचं पंचांगसुद्धा सगळीकडे जायचं. ही एवढी मोठी अशी महत्त्वाची परंपरा या जिल्ह्याला लाभलेली आपल्याला दिसते. पोहनेरकर, शंकरबापू आपेगावकर, पंचांगकर्ते वेळंकर शास्त्री, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्तानं स्वामी रामानंद तीर्थ, अंबाजोगाईचे बाबासाहेब परांजपे इतकंच नव्हे तर बीड शहरात मध्ययुगीन कालखंडामध्ये पंडित कवी या व्यासपीठाला ज्यांचं नाव दिलेलं आहे ते विठ्ठल बीडकर हे बीडमधल्या एका लहान जवळच्याच एका खेड्यामधून बीडला आलेले होते आणि तिथून त्यांनी त्या काळामध्ये सगळीकडे पंडित कवी महाराष्ट्रातले येत होते. मोरोपंत, रघुनाथ पंडित वगैरे त्या काळामध्ये मराठवाड्यात झालेला हा एक महत्त्वाचा अशा प्रकारचा कवी आहे जो बऱ्यापैकी उपेक्षित ठेवलेला आहे आपल्या लोकांनी. आणि म्हणून या जाणीवपूर्वक आम्ही चर्चा करताना काकांची जेव्हा हे साहित्य संमेलन ठरलं त्यावेळेला निदान व्यासपीठाला मुख्य व्यासपीठाला विठ्ठल बीडकरांचं नाव देण्यात यावं असं त्यांना सुचवलं. त्यांना थोडासा इतिहास सांगितला आणि आज एका अर्थानं आपण विठ्ठल बीडकरांची आठवण काढतोय, स्मृती जागवतोय, त्यांचा सन्मान करतोय. मरणोत्तर अशा प्रकारचा ते कवी बीडचे पंडित कवी होते. आधुनिक युगातील न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, भारतीय साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक चंद्रकांत पाटील, संत साहित्याचे अभ्यासक विद्यासागर पाटंगणकर, ललित लेखक नाटककार नरेश परळीकर, कवयित्री सुहासिनी इर्लेकर, बीड जिल्ह्याच्या इतिहासाचे अभ्यासक डॉक्टर सतीश साळुंके, एका व्यासपीठाला जे नाव या ठिकाणी देण्यात आलेले कवी सोपान हळमकर, कथाकार ॲडव्होकेट विजय जावळे हे बीडमध्ये वकिली करतात.
त्यामुळे उत्तम अशा प्रकारचा अलीकडच्या कथाकारांमधला हा कथाकार आहे, ज्याची फारशी दखल मराठी समीक्षेनं घेतलेली नाही. संशोधक डॉक्टर श्रीमती दीपा क्षीरसागर अशी खूप नावं आपल्याला सांगता येतील. याशिवाय सिनेमाच्या क्षेत्रात अलीकडेच उदयाला आलेले आणि दमदारपणे वाटचाल करत असलेले कवी, गीतकार, निर्माते श्री अनिल होळकर. त्यांच्या सिनेमाच्या गीताला आणि सिनेमाला नुकताच एक राष्ट्रीय अशा प्रकारचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे, ज्यांचं उद्या या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. ही काही नावं ठळकपणानं आपण विचारात घेतली पाहिजे. शिवाय 1965 नंतर आपल्याकडे वर्तमानपत्राची परंपरा नव्हती. 1962 पहिलं औरंगाबादला अजिंठा नावाचं दैनिक निघालं. त्यानंतर 1965च्या सुमारास रामराव आवळकर हे लोकप्रतिनिधी होते, लोकनेते होते, पुढारी होते, राजकारणी होते. त्यांनी झुंजार नेता नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं होतं. पुढे ते दैनिक झालं. रामराव आवळकरांनी सुरू केलेलं त्यामध्ये मोतीराम वरपे आणि नामदेव क्षीरसागर हे दोघं त्यांचे सहकारी होते. ते काम त्यांच्यासोबत ते काम करीत असत. ते त्यांचे सहाय्यक होते. पुढे मोतीराम वरपे यांनी हे साप्ताहिक चालवायला घेतलं आणि अल्पावधीतच त्याचं झुंजार नेता नावानं दैनिकात रूपांतर केलं. मोतीराम करपे आणि नामदेव क्षीरसागर या दोघांनी 2 वर्षात या दैनिकाचं नीट बस्तान बसवलं. 2 वर्षानंतर नामदेव क्षीरसागर दैनिक झुंजारमधून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचं नवं एक दैनिक चंपावती पत्र या नावानं सुरू केलं. या दोन्ही वर्तमानपत्रांनी तेव्हापासून आजपर्यंत बीड जिल्ह्याचं सांस्कृतिक आणि वाङ्मयीन भरणपोषण केलेलं आहे, याची आठवण या ठिकाणी काढली पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटतं. त्यानंतर अलीकडच्या काळात पार्श्वभूमीसारखी आणखी सगळी नावं मला माहीत नाही, पण बीड शहरातून अनेक दैनिकं, बीड जिल्ह्यामधून अनेक दैनिकं मराठवाडा साथी परळीहून निघतात. मराठवाडा साथी हे एक दैनिक परळीवरून निघतं. अशी अनेक दैनिकं बीड जिल्ह्यामध्ये निघालेली आहे. तीही आपल्या परीनं या कामामध्ये सांस्कृतिक क्षेत्राच्या आपापल्या परीनं हातभार लावत आहेत. त्यांचा उल्लेख या ठिकाणी करणं मला गरजेचं वाटतं. हे पूर्वेकडच्या भागाबद्दल मी बोललो. पश्चिमेकडच्या भागाची काय परिस्थिती होती, म्हणजे जिथं आज हे साहित्य संमेलन होतं तो भाग बीडच्या पश्चिमेकडचा भाग आहे. इथं काय परिस्थिती होती याबद्दलही थोडंसं बोललं पाहिजे. बीड जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात पूर्वेकडील भागाइतकी समृद्ध सांस्कृतिक परंपरा आढळत नसली तरी ज्या तुरळक व्यक्तींनी या क्षेत्रात काम केले आहे, जे वर्तमान काळात लेखन करत दिसत आहेत, त्यांची फारशी चर्चा झालेली आपल्याला दिसत नाही. नाथ पंथाचे आद्यप्रवर्तक गोरक्षनाथ यांचे शिष्य गहिनीनाथ यांची समाधी पाटोदा तालुक्यातील चिंचोलीच्या रानात असल्याचं सांगतात. माझी ऐकीव माहिती आहे, तुम्ही शोध घ्या. सांगतात त्यांनी या भागामध्ये समाज प्रबोधनाचं फार मोठं काम त्यांच्या कालखंडामध्ये केलेलं होतं. आष्टी तालुक्यात धामणगावला होऊन गेलेले मानकोजीबुवा बोधले हेही वारकरी संप्रदायातलं प्रसिद्ध अशा प्रकारचं नाव असून त्यांचा जन्म 1604 मध्ये झाला होता आणि मृत्यू 1694 मध्ये झाला. 90 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. ते विठ्ठल भक्त होते. त्यांनी अभंगरचना केली होती. दामणगाव येथे त्यांची समाधी आहे. त्यांचं आडनाव जगतापासून ते मुळामध्ये शेतकरी होते. संत चरित्रकार महपतीबुवा ताराबादकर यांनी लिहिलेल्या भक्तिविजय या सकल संत चरित्र ग्रंथामध्ये मानकोजीबुवांचेही चरित्र त्यांनी लिहिलेले आहे. मानकोजीबुवाचं चरित्र लिहावंसं वाटलं, इतका महत्त्वाचा अशा प्रकारचा हा त्या काळातला एक भक्त, संतवाचा भक्त हा होऊन गेलेला आहे. याची या पश्चिम भागामध्ये झालेला आहे. ही गोष्ट मुद्दाम मी आपल्यासमोर मांडतो. 16व्या शतकात आष्टी तालुक्यातील बाहेरा गावी जन्माला आलेले सुफी संत शेख मोहम्मद, आपल्यापैकी किती लोकांना माहिती नाही, कारण त्यांचं कार्य इकडे झालं नाही, ते सगळं नगर जिल्ह्यात झालं, पण ते आष्टी तालुक्यात जन्माला आलेले होते. याची नोंद करणं मला गरजेचं वाटतं. त्यांची समाधी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, सांबारगोंदा असंही त्या गावाला म्हटलं जातं, इथं आहे. विठ्ठल भक्तीसाठी ते प्रसिद्ध असून दोन्ही समाजात त्यांचा मोठा मान होता. त्यांचे वडील राज मोहम्मद हे दारूच्या किल्ल्यावर हवालदार होते. संत शेख मोहम्मद यांच्या अभंगलेखनातून सुफी व वारकरी या दोन्ही पंथांच्या विचारांचा समन्वय झालेला आपल्याला दिसतो. त्यांच्या नावावर 300हून अधिक अभंग आहेत. त्यांची काही भारुडंही प्रसिद्ध आहे. त्यांनी आपले अभंगलेखन मराठी, हिंदी, उर्दू म्हणजे दखनी आणि फारसी या 4 भाषांमधून केलेले. श्रीगोंद्याचे संत म्हणून ते ओळखले जातात. श्रीगोंद्याला त्यांच्या समाधीवर नारंगी रंगाचं वस्त्र पांघरलेलं आहे.
एरवी हिरव्या रंगाचं असतं. हे मी मुद्दाम उल्लेख करतो. नारंगी रंगाचं वस्त्र पांघरलेलं असतं तर त्यांच्या पत्नी शेजारी असलेल्या त्यांच्या पत्नीच्या समाधीवर कबर, कोणाला कबर म्हणायचं तर कबरही म्हणू शकतो आपण, हिरव्या रंगाचं वस्त्र पांघरलेलं आहे. याकडे त्यांच्या समन्वयवादी दृष्टीचं प्रतीक म्हणून आपल्याला पाहता येऊ शकतं. मांजरसुंब्याहून अहमदनगरला जाताना रस्त्यात लिंबा गणेश नावाचं एक गाव लागतं. बरोबर आहे का? त्या रस्त्यावरच आहे ना, लिंबा गणेश नावाचं एक गाव लागतं. मागच्या शतकात म्हणजे 20व्या शतकात येथील गोपाळबुवा कानिटकर हे मोठे कीर्तनकार होऊन गेले. रसाळ कीर्तनासाठी त्यांची मोठी ख्याती होती. आकाशवाणीवर कलावंत म्हणून ते प्रसिद्ध होते. आकाशवाणीवरून त्यांची कीर्तनं प्रसारित होत असत. औरंगाबाद आकाशवाणी, ज्या काळात पुण्याला आकाशवाणी नव्हती, मुद्दाम माहिती देतो, औरंगाबादचं आकाशवाणी केंद्र हे 1953मध्ये पुण्याला आकाशवाणी केंद्र नव्हतं, पुण्याला हलवण्यात आलं आणि आपल्याला रिकामं करण्यात आलं. 76मध्ये आपल्याला केंद्र मिळालं नाही, आपलं काढून घेऊन ते तिकडे गेलं. म्हणून औरंगाबाद आकाशवाणीवर यांची कीर्तनं प्रसारित होत असत. ती प्रसिद्ध अशा प्रकारची होती आणि होती. याच काळामध्ये, याच गावामध्ये आधुनिक काळात निजामी राजवटीच्या अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर लिंबा गणेशचे यशवंत कानिटकर हे कवी होऊन गेले असून मराठवाडा साहित्य परिषदेशी त्यांचे निकटचे संबंध होते. 1956मध्ये त्यांचा मेनका नावाचा कविता संग्रह मराठवाडा साहित्य परिषदेनं प्रकाशित केला होता. तेव्हा मराठवाडा साहित्य परिषदेचं कार्यालय हैदराबादला होतं 56पर्यंत. त्या सुमारासच तो कविता संग्रह मराठवाडा साहित्य परिषदेनं काढलेलं होतं. 56मध्ये द्विभाषिक राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते हैदराबादहून मराठवाड्यात स्थलांतरित झाले. महाराष्ट्र राज्याचे ते पहिले भाषा संचालक होते. असू दे, पहिले भाषा संचालक होते. महाराष्ट्राचे भाषा संचालक म्हणून त्यांनी लक्षात राहील अशा स्वरूपाचं काम केलं. फार महत्त्वाचं काम भाषेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं आहे, अधिकारी म्हणून. इसवी सन 2000मध्ये पुण्याच्या लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टनं प्रसिद्ध केलेला लोकमान्य टिळक यांचा भाषाविचार हा भाषाविषयक महत्त्वाचा लेख संग्रह त्यांनी संपादित केला होता. त्याच्या मुखपृष्ठावर लोकमान्य टिळकांच्या फोटोसह त्यांचे अर्धे इंग्रजीतून आणि अर्धे मराठीतून लिहिलेलं एक पत्र छापलेलं असून त्या पत्राच्या शेवटी बाळ गंगाधर टिळक अशी टिळकांनी मराठीत केलेली स्वाक्षरी आहे. हे मी याच्यासाठी सांगतो की मुखपृष्ठावरील टिळकांच्या मराठीतील सहीसाठी यशवंत कानिटकरांनं केलेलं हे संपादन माझ्या दृष्टीनं फार मोलाचं आणि महत्त्वाचं अशा प्रकारचं आहे. कारण इसवी सन 2002मध्ये पुण्यात झालेल्या 75व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात टिळकांनी मराठीतून कधी सहीच केली होती की नाही यासंबंधी मोठा वाद झाला होता. त्यावेळेचे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांनी टिळकांनी मराठीत सहीच केली नाही असा दावा केला होता. टिळकांची सहीच सापडत नाही, ते सगळं इंग्रजीतूनच करत होते अशा प्रकारचा दावा हा त्यांनी भर संमेलनामध्ये एका परिसंवादात केलेला होता. महिन्याभरामध्ये आणि 11,000 रुपयाची पैन, कोणीही मला दाखवा सही त्यांची मराठीत केलेली सही दाखवा आणि 11,000 रुपयाची मी पैज लावतो, ते 11,000 रुपये घेऊन जा, अशा प्रकारची मोरेंनी ती पैज लावलेली होती. 1 महिन्याच्या आत एका वाचकानं त्यांची टिळकांची मराठी सही हुडकून काढली आणि मोऱ्यांना नेऊन दाखवली शिक्षण मंत्री असताना आणि तिथल्या 11,000 रुपयाचा चेक त्यांनी घेतला. त्यांनी तो दिला, ते हारले. त्यांनी पराभव मान्य केला. मी पैज हारलो असं त्यांनी सांगितलं आणि ती पैज जिंकलेली होती. टिळकांची ती सही मोडी लिपीत होती, पण मोडी लिपी ही मराठीसाठी वापरली जायची हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ती मराठीच आहे, बाळबंदमध्ये नव्हती, देवनागरीत नव्हती. आता या लेख संग्रहाच्या मुखपृष्ठावर छापलेल्या पत्रातील सही बाळबोधमधील म्हणजे देवनागरीत आहे. टिळकांच्या मराठीतील सहीमुळे हा वाद आता मुळापासून संपलेला आहे. हे संपादन जर यशवंत कानिटकरांनी केलं नसतं तर हा वाद पुढे चालू राहिला असता. हा वाद त्या लेख संग्रहावर छापलेल्या त्यांच्या इंग्रजी आणि मराठी, अर्ध इंग्रजी अर्ध मराठी असं जे पत्र आहे आणि त्याच्याखाली जी सही आहे ती बाळ गंगाधर टिळक अशी मराठीतून देवनागरीतून केली. मी स्वतः माझ्याजवळ ते आहे, माझ्याजवळ तो संग्रह आहे आणि म्हणून मी स्वतः पाहून खात्री करूनच हे सगळं तुम्हाला सांगतोय. मित्र हो, आज शांतीवनमध्ये होत असलेलं 45वं मराठवाडा साहित्य संमेलन हे अतिशय कठीण काळात होत आहे. सुरेश जर थांबले असते तर फार बरं झालं असतं. होत आहे याची साहित्य परिषदेला आणि शांतीवनला पुरेपूर कल्पना आहे.
आज केवळ मराठी किंवा महाराष्ट्रीयच नव्हे तर भारतीय समाज ही एका वेगळ्या वळणावर उभा आहे. आपल्याला 75-80 वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण कुठे निघालो होतो आणि आपण आज कुठे पोहोचलो आहोत याबद्दलचा विचार आपल्या मनात चुकूनही येत नाही. याची चिंता या संमेलनाला वाटावी अशा प्रकारची परिस्थिती आहे. देवाच्या आळंदीला जाण्यासाठी निघालेल्या समाजाला मध्येच चकवा पडला आणि चोराच्या आळंदीला तो पोचला. नुसता पोचलाच नाही तर चोरांमध्ये मिसळून गेला. समाज चोरांमध्ये मिसळून गेला आणि चोरांच्या कारस्थानांमध्ये सहभागी होताना आज दिसत आहे. समाज पुरुषाच्या मनावर कशाची मोहिनी पडली हे कळणं कठीण होऊन बसले. समाज इतका कुंठित, आत्ममग्न, इतका भ्रमित होऊ शकतो यावर विश्वास ठेवणं कठीण असलं तरी ते वास्तव आहे हे आपल्याला स्वीकारलं पाहिजे. आज राष्ट्रीय चारित्र्याची पातळी शून्याच्याही खाली गेली आहे. सामाजिक चारित्र्याबद्दलही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. हे रोज कानांवर येणाऱ्या भ्रष्टाचाराच्या, अन्याय अत्याचाराच्या, स्त्रियांवरील बलात्काराच्या, लैंगिक शोषणाच्या ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, कानावर पडत आहेत, त्या वाचून व पाहून आपण विज्ञान युगाऐवजी मध्ययुगीन कालखंडात जगत आहोत की काय अशी शंका येते. आणि दुसऱ्या बाजीरावाच्या कालखंडातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती आठवण यावी अशा अराजकाच्या कालखंडातून आपण जात आहोत. धर्मगंडानं आणि मनुवादानं समाजाला पूर्णपणानं घेरलेला असून समाजातील मोजका वर्ग देशाच्या सार्वजनिक संपत्तीची लूट करीत आहे. समाजाचे सर्वार्थानं शोषण करीत आहे. त्यात हातात सत्तेची सूत्र असलेले राजकारणी, आता पुन्हा येतं, राजकारणी व अधिकारी आघाडीवर आहेत. आघाडीवर एक अधिकारी आहे पण तो सेवानिवृत्त आहे, त्यामुळे बोलण्यात काही मतलब नाही. आघाडीवर आहेत. समाजाने ज्यांच्यावर भरोसा ठेवावा ते क्लीन चिट देण्यामध्ये मशगूल झालेले असून गुन्हेगारांना क्लीन चिट देणे हाच त्यांना सर्वोच्च न्याय वाटतो. त्यामुळे समाजाचा प्रशासनावरचा, लोकप्रतिनिधींवरचा विश्वास उडाला आहे. आता हे असेच चालणार हे समाज गृहीत धरत आहे. यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी, परिस्थिती बदलण्यासाठी आणि तिच्यात सुधारणा करण्यासाठी आता पुन्हा एकदा नव्याने न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले, महात्मा गांधी, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव महाराज गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा, मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे महापुरुष व राज्यकर्ते निर्माण होण्याची वाट पाहणे इतकेच आता सैरभैर झालेल्या समाजाच्या हातात उरले आहे. एवढंच उरले. अर्थात प्रशासनानं लावलेल्या सवयींमुळे समाजाची ही तितकीच नैतिक घसरण झालेली आहे. समाजातील कोणत्याही नीतिमूल्याची चाड समाजाला उरलेली नाही. समाज सत्ताधारी व प्रशासन यांच्या इतकाच भ्रष्ट, नीतिहीन झाला आहे. त्याचे सामाजिक व वैयक्तिक जीवनातील अधपतन अजिबात डोळ्याआड करता येत नाही. प्रत्येकाला सर्व काही त्याच्या आयुष्यात जे पाहिजे ते सगळं एका मताच्या जोरावर पाहिजे. फक्त एक मत तो दिल कोणाला तरी आणि त्याच्या आधारे त्याला सगळं पाहिजे फुकट. प्रत्येकाला सर्व काही एका मताच्या बदल्यात फुकट पाहिजे. आज संध्याकाळी एका राजकीय पक्षाकडून निवडून आलेली व्यक्ती उद्या सकाळी त्या पक्षात दिसत नाही. या बेशरमपणाला जगात कुठेही तोड नाही. थोडंसं राहिलं. आज इथं संमेलनात सहभागी होण्यासाठी किमान 100-150 लेखक, कवी, अभ्यासक, वक्ते, विचारवंत आणि समाजकार्य करणारे आपल्या गर्जेंसारखे लोक जे इथं बसलेले आहेत, यांच्यासारखे लोक किंवा काकासारखे लोक इथं बसलेले हे सगळे समाजकार्य करणारे लोक आहेत. समाजकार्य करणारे निष्ठावंत कार्यकर्ते जमलेले आहेत. लेखक कवींच्या ठिकाणी सामान्यांच्या पेक्षा दत्तसाहेब म्हणालेच की संवेदना ही लेखकांच्या मध्ये जास्त असते. ती खरी गोष्ट आहे. लेखक कवींच्या ठिकाणी सामान्यांपेक्षा संवेदनशीलता, मानवी करुणा जी बाबा आमट्यांच्या, त्यांच्या दुसऱ्या पिढीच्या, त्यांच्या तिसऱ्या पिढीच्या मनामध्ये आणि त्यांच्या कामाकडे पाहून जे अनेक कार्यकर्ते आता व्यासपीठावर उपस्थित, कुलकर्णींच्या सारखे वगैरे हे सगळे जे कार्यकर्ते यांच्या मनामध्ये ती करुणा आहे, मानवी करुणा अधिक असते असं सर्वसाधारणपणे समजलं जातं. हे खरं असलं तरी त्यांची न बुडत
तर त्यांनी बुडता हे जन न देखवी डोळा या तुकाराम महाराजांच्या उक्तीला स्मरून आज गरतेत गेलेल्या समाजाची स्थिती केंद्रस्थानी ठेवून आपल्या लेखनाची व बोलण्याची, नुसतं लेखनाची नाही, काही वेळेला आपण बोलतो, व लेखनाची आणि बोलण्याची दिशा बदलण्याची गरज आहे. मराठवाडा साहित्य परिषदेला आणि या 45व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला त्यांनी आपली दिशा बदलावी असं मनापासून वाटतं. की मी मोठ्या अपेक्षेनं मराठवाडा साहित्य परिषद आजची या संबंधामध्ये लेखक, कवी, विचारवंत, कार्यकर्ते, सामाजिक कार्य करणारे लोक, एका अर्थानं ते समाज सुधारकच आहेत. समाज सुधारण्याचंच ते काम करत असतात. या सगळ्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेनं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं मी हे तुमच्यासमोर ठेवत आहे. आदरणीय बाबा आमटेंचे, त्यांच्यापासून त्यांच्या नातवंडांपर्यंतचे सर्व कुटुंबीय, डॉक्टर अशोक बेलखोडे, श्री दत्ता बारगजे, श्रीमती मनीषाताई तोकले, लोहिया कुटुंबीय, श्री संतोष गर्जे, डॉक्टर कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, डॉक्टर रवींद्र कोले आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशी आणखी काही जण समाजाच्या वर्तनाला रचनात्मक दृष्टीने योग्य दिशा देण्याचं काम करीत आहे. पण आजच्या नासलेल्या परिस्थितीत तेवढेसे पुरेसे नाही. समाजाला लागलेलं अनिष्ट वळण मोडण्यासाठी, नष्ट करण्यासाठी अनेकांच्या खूप मोठ्या प्रयत्नांची गरज आहे. या सर्व गोष्टींवर विस्ताराने बोलणे आवश्यक आहे. पण आपल्याजवळ तेवढा वेळ नाही. बोलू आपण जेव्हा बोलायचं तेव्हा, वेळ नाही. त्यासाठी प्रत्येकानं आपला वेळ काढून या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आपल्या वर्तनात समजून घेऊन नुसतं सोडून द्यायचं नाही, तर आपल्या वर्तनात, आपल्या बोलण्यात, आपल्या लेखनात आणि आपल्या कार्यात बदल करण्याची गरज आहे. तुम्ही सर्वजण मराठवाडा साहित्य परिषदेच्या शांतिवनमधील बाबा आमटे साहित्य नगरीत जमलेले आहात. मराठवाडा साहित्य परिषदेच्या आणि शांतिवनच्या विनंतीवरून या साहित्य संमेलनाला आलेले आहात, त्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी साहित्य परिषदेच्या व शांतिवनच्या वतीने पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करतो. दोन्ही दिवस आपलं झालं आणि पळायचं नाही, याच्यासाठी हे सांगतो. आपलं झालं आणि निघालं असं नाही. दोन्ही दिवस या संमेलनातील सर्व सत्रांना आपण सर्वजण उपस्थित राहा. शक्य झाल्यास तुम्हाला योग्य वाटली, उचित वाटली अशी पुस्तकं विकत घ्या, खरेदी करा, अशा प्रकारची विनंती करतो आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत करून थांबतो. धन्यवाद. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.